बॅक टू माय चॅनल. तर जिथं ब्लॉग एंड केलेला आहे तिथूनच चालू केलं आहे. मी आता रात्रीचं जेवण करणार आहे. सो जराशी डिफरंट अशी भाजी मी करणार आहे. सो ती तुमच्याजवळ मला शेअर करायची होती. सो मी तुमच्याजवळ शेअर करेन माझं इव्हिनिंग रुटीन बोलू शकता. आफ्टर 7 लंच नंतरचं डिनर नंतरचं रुटीन, डिनरच्या आधीचं रुटीन मी तुमच्याजवळ आज शेअर करते. पिल्लूला रात्री मी काय जेवायला देते ते पण मी तुमच्याजवळ आज शेअर करेन. सो पिल्लू आहे ती झोपली आहे. तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलंच असाल, तोच पार्ट रात्रीचा आहे सो मी आज एक वेगळी भाजी करणार आहे. तुम्ही कोफ्ता खाल्ला असेल त्या टाईपमध्येच, फक्त तिथे दुधी यूज करतात, तिथे मी कोबी यूज करणार आहे. सो ते मी कसं करते, काय करते ते आणि इझी वे आहे. अगदी एकदम शॉर्टकट भाजी आहे, तुम्ही बोलू शकता शॉर्टकटवाली भाजी, ती आज आहे. सो मी तुमच्याजवळ आज शेअर करेल. सो तुम्ही नक्की ब्लॉग आहे तो एंडपर्यंत बघा. माझं नाईट रुटीन तुम्हाला अगदी झोपेपर्यंत मी काय करते ते तुमच्याजवळ मी आज शेअर करेल. सो नक्की एंडपर्यंत बघा. चला. सो इथे खालून आल्यानंतर मला पहिली भांडी लावायची होती, दुपारची घासलेली. चहाची पण होती संध्याकाळची, ती पटपट लावून घेतली. कारण का खालून थोडंसं उशीर आलो. तुम्हाला तर मी मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलंच होतं आम्ही कुठे गेलेलो ते, तर तो ब्लॉग पाहिला नसेल तर तुम्ही नक्की पहा. सो पहिली भांडी वगैरे लावून घेतली आणि त्याच्यानंतर पहिला कुकर लावून घेते मी. पहिलं भात डाळ वगैरे करायचं असेल ना तर पहिला मी कुकर लावून घेते. सो इथे आम्हाला राईस घेतला आहे, पिल्लूला लावते डाल राईस. त्याच्यामध्ये तांदूळ घेतले, मूग डाळ, टोमॅटो आणि 2 लसूण बस, आणि थोडंसं कढीपत्ता ॲड करेल. आणि त्याच्याचमध्ये ते धुवून वगैरे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करेल, तूप टाकेल, हळद टाकेल, हिंग, जिरं आणि गरम मसाला आणि धणे पावडर बस. आणि एवढंच. ॲज युजल तुम्ही माझे नेहमी ब्लॉग बघतच असाल, तेच मी करते. सो तिला डाळा प्रोसेस नेहमी कुकरला लावते. आता माझ्याकडे स्टीलचा कुकर नाही आहे, त्याच्यामुळे मी स्टीलच्या डब्यात लावून घेते. आणि आम्हाला पण राईस लावायचा होता, त्याच्यामुळे म्हटलं आता डबे 2 आहेत त्यांचा यूज करावा. आणि आता कुकर वगैरे लावून घेते. त्याच्यानंतर मग पुढच्या भाजीला प्रोसेस. सो व्हिडिओ आहे तो अगदी शेवटपर्यंत बघा. आणि आता हे 3-4 शिट्यांमध्ये होऊन जाईल. अगदी सॉफ्ट करते मी, कारण का तुकडा तांदूळ असतो ना तेव्हा फक्त 3 शिट्या घेते, आणि जेव्हा अख्खा तांदूळ असतो ना तेव्हा 4-5 शिट्या घेते पिल्लूसाठी. ह्याला बारीक बारीक कट करून घ्यायचं, जेणेकरून त्याची भजी जी आपण करणार आहे ती अगदी मस्त होईल. तुम्ही कधीतरी ट्राय करा. मी आहे ना लास्ट टाईम ही केलेली, मला आवडली खूप, टेस्टला पण चांगली होती. त्याच्यामुळे म्हटलं ह्या टाईमला मी तुमच्याजवळ शेअर करते. तुम्ही पण नक्की ट्राय करा. पण मागच्या टायमिंगला टेस्टी झालेली, ह्या टाईमला थोडी टेस्टी नव्हती झालेली. का नव्हती झालेली ते तुम्हाला मी पुढे सांगेल. सो असं मी बारीक कट करून घेतले. थोडंसं एक्स्ट्राच करते, कारण का तळलेले पदार्थ असतात, भजी असते की दीपक थोडे तरी खातो. सो अशा प्रकारे मी बारीक कट करून घेतलेत. त्याला धुवून घेतले मिठाच्या पाण्याने. आणि आता त्याच्यामध्ये मी थोडंसं राईसचं पीठ टाकलं, म्हणजे तांदळाचं पीठ टाकलं. 1 चम्मचहून कमी आहे. आणि त्याच्यानंतर बेसन ॲड करायचं. तुम्हाला जसं हवे तसं तुम्ही बेसन हे ॲड करू शकता. जसं तुमचं कोबी असेल तसं तुम्ही बेसन आहे ते ॲड करा. सो मी इथे आता बेसन ॲड करून घेते. आणि बेसन ॲड केल्यानंतर आपले घरचे मसाले टाकायचे. लाल तिखट टाकायचं चवीप्रमाणे, धणे पावडर टाकलं, गरम मसाला टाकलं, हळद टाकलं आणि चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे. आणि हे सगळं एकत्र करून घ्यायचं आपल्याला. अगदी त्याचा डो बनेल असा घ्यायचा, एकदम पातळ नाही करायचं आहे. असा थोडासा सॉफ्ट डो बनेल, म्हणजे असा गोल बॉल बनेल ना, त्याप्रमाणे आपल्याला ते पीठ मळून घ्यायचं. अगदी म्हणजे एकत्र करून घ्यायचं. बेसन टाकून असं ते मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. तर ते पहिलं मी करून तुम्हाला दाखवते की कशा प्रकारे असतं. सो तुम्हाला बोलली ना ते अशा प्रकारे बॅटर तयार केलं आहे मी. बाजूला कढई ठेवले, तेल टाकत. आणि आता मी ह्याचे छोटे छोटे भजी काढून घेणार आहे. तुम्हाला म्हणजे जसे हवे तसे तुम्ही काढू शकता, नॉर्मल काढू शकता. मी असे गोल टाईप करून करणार आहे. आणि आता हे
तेल तापले का ते पहिलं चेक केलं, कारण का कधी कधी माझ्या गडबडीमध्ये असंच होऊन जातं, तेल तापत नाही आणि मी पटकन टाकून देते. सो असं थोडंसं गोल करायचं आणि ते भजी तळून घ्यायचं. सो अशा प्रकारे मी सगळं तयार केलेलं आणि जे टाकलेत बॉल्स छोटे छोटे करून, तुम्ही बघताय कशा प्रकारे टाकलं. अगदी थोड्याशा तेलामध्येच टाकले, कारण का तेल जास्त यूज केलं ना फ्रायसाठी तर ते वेस्ट होऊन जातं आणि एवढंच तेलामध्ये करणार. हेच भाजीला यूज करेल आणि ह्यातलं तेल थोडंसं उरेल तर ते चपातीला यूज करून टाकेल 2-3 दिवसामध्ये. सो अशा प्रकारे पटकन आता भजी करून घेते. आता तुम्ही बघताय कलर ऑलमोस्ट चेंज होत आला आहे. एक बॅच झालेली, त्यातले थोडेसे दीपकने खाऊन टाकले, तुम्हाला बोललेली मी. आता ही 3rd बॅचपर्यंत झालेलं. ते झाल्यानंतर थोडेसे पापड तळून घेतले, कारण का दीपकची फरमाईश होती की मला पापड हवे. हे पापड कुठले आहेत ते मला त्याचं नाव नाही माहिती, हे आईने दिलेले मला पापड. आणि उडदाचे पापड त्याला खूप आवडतात, सो ते पण तळे आणि हे मला आवडतात म्हणून मी हे तळून घेतले. आणि आता भाजी करायची होती, सो तेल एकदा काढलं ना कढईमध्ये, मग त्याची भजी पण होते, पापड पण होतात, असे काय काय फरमाईश येतात. आणि जेव्हा तळलेलं काही पदार्थ असतात ना घरी, म्हणजे भजी केली, कधी वडा केला किंवा काय, मग पापड तळलेच जातात. आणि मी पापड आहे ना तळून अगदी 2 दिवसासाठी असे तळून घेते, जास्तच तळून ठेवते. अगदी पॅक डब्यामध्ये ठेवले ना ते 2 दिवस अगदी आरामात जातात. सो मी तसंच करते. आणि हे वाटण मी ऑलरेडी रेडी करून ठेवलेलं आठवडाभराचं. ह्याच्यामध्ये लाल मिरची, खोबरं, कांदा, अद्रक, लसूण आणि जिरे, गरम मसाला, धणे पावडर, ह्याचं मी वाटण तयार करून घेतलं. ते पॅनमध्ये टाकलं. कांदा टोमॅटो काहीच टाकलं नाही, फक्त ते टाकलं, वाटण टाकलं तेलामध्ये. आणि आता थोडीशी अद्रक लसूणची पेस्ट होती माझ्याकडे, ती ॲड केली. ही रेडीमेड आहे माझ्याकडे, मी घरी केली नाही आहे ह्या टायमिंगला, कारण का तेवढा मला पुरेसा टाईम नाही भेटला. सो ते सगळं एकत्र करून घेतलं. अगदी तेल सुटेपर्यंत त्याला एकत्र करून घेतलं. आपले जे घरचे मसाले आहेत, जे आपण बॅटरमध्ये टाकलेलं कोबीच्या, तेच ॲड करायचं. लाल तिखट, धने पावडर, गरम मसाला आणि हळद हे ॲड करायचं. आणि तुमच्याकडे सुहानाचा पनीर मसाला असेल ना, जो 30 रुपीजला काहीतरी पॅकेट भेटतो मोठा, तो तुम्ही ॲड केला ना तर भाजी टेस्टी होते, खूप म्हणजे खूप टेस्टी होते. तुम्ही विचारच करू शकत नाही की ही कोबीची भाजी आहे. माझ्याकडे आता तो नव्हता, त्याच्यामुळे भाजी एवढी लास्ट टाईम जशी झालेली ना तशी झाली नव्हती. तर तुमच्याकडे असेल ना तर तुम्ही नक्की ती पनीर मसाला किंवा असं काही असेल सुहानाचा मसाला, तो तुम्ही नक्की ॲड करा. आणि हे मी कढीपत्ता आहे तो टाकते. हा मी सुकवलेला आहे, हे मला मम्मीने ट्रिक सांगितलेली, कारण का आपण ओला कढीपत्ता फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवला ना की त्याला पाणी सुटतं आणि काळा पडतो आणि तो खराब होतो. सो हे बेटर आहे आपण त्याला उन्हामध्ये सुकवून ठेवायचं आणि फ्रीजमधून काढून यूज करायचा. आणि आहे ना तो तेलामध्ये टाकला ना की त्याचा स्मेल पण नाही जात, सुकवला ना की त्याचा स्मेल पण नाही जात, ॲज इट इज राहतो. आता उन्हाळा अजूनपर्यंत आहे, सो कढीपत्ता तुम्हाला सांगते तुम्ही पण खूप सारा स्टोअर करून ठेवा. आता मी तर तसंच करणार आहे, कढीपत्ता खूप सारा आणणार आणि एकदा स्टोअर करून ठेवणार आहे 2-3 महिन्याचा, कारण का स्मेल जरा पण जात नाही आणि फ्रीजमध्ये ना चांगला राहतो आणि पाणी पण सुटत नाही. तुम्ही नक्की हे ट्राय करा. कढीपत्ता सुकवून बघा उन्हात आणि यूज करून बघा. आधी थोडा करून बघा आणि मग नंतर तुम्हाला जर पटलं तर तुम्ही जास्त करू शकता.
सो कढीपत्ता टाकला आणि नंतर पाणी ॲड केलं, जशी ग्रेव्ही हवे तसं पाणी ॲड केलं. आणि तुमच्याकडे जर काजू असतील ना तर तुम्ही काजूची पण पेस्ट करून टाकू शकता, त्याच्याने ना थिकनेस पण येते. आणि जे बॅटर उरलेलं तुम्हाला बाजूच्या टोपामध्ये दिसतच असेल, जे बॅटर उरलेलं थोडंसं कढईला लागलेलं बेसन, त्याच्यात मी पाणी घालून ठेवलं. आता ते पण मी ॲड करणार आहे त्याच्यामध्ये. आणि मीठ वगैरे टाकलं, ते सगळं हलवून घेतलं एकत्र. आणि जे तुम्हाला बोललं ते ॲड केलं आता बेसनचं पाणी. त्याच्याने काय होतं, बेसन टाकलं ना ग्रेव्हीमध्ये तर थिकनेस वाढते, बेसननी थिकनेस वाढते ग्रेव्हीची. जशी काजूची पेस्ट टाकली की थिकनेस वाढते ना, तसं बेसन टाकलं ना की थिकनेस वाढते. सो आता बेसन टाकून त्याला थोडंसं हलवून घेते. आणि जरासं शिजलं की एक उकळी आली की आता मी त्याच्यामध्ये जे भजी होती केलेली ते ॲड करेन. आणि अशी प्रकारे भाजी आहे ती तयार झाली. आता त्याला 2-3 मिनटं अजून शिजवत ठेवेल. भाजी ऑलमोस्ट रेडी आहे. पिल्लूला आता पहिलं भरवून घेते, जे तुम्हाला मी दाखवलेलं कुकरला लावलेलं तर अशा प्रकारे झाले. त्याला थोडंसं ग्राइंड केलं आणि आता तिला पहिलं भरवून गेलं. आणि मग नंतर माझी एकदम बोलतात ना हार्ड काम आहे भाकरी करणं. मला तांदळाची भाकरी येते पण बाकीच्या भाकऱ्या का जमत नाही मला हे अजून पण कळलं नाही आहे. सो आता पिल्लूला पहिलं भरवून घेते. आणि हे आहे ना, हे दुपारी तुम्हाला जी पावडर दाखवलेली मी, जी कालच्या ब्लॉगमध्ये जी पावडर दाखवलेली ती आहे. आणि आता मी इथे बाजरीच्या भाकऱ्या करते. सो बाजरीची भाकरी मला का जमत नाही काय माहिती, तांदळाची भाकरी मला जमते. दीपकचं कसं असतं, दीपक जेव्हा घरी असतो ना तेव्हा त्याला ग्रेव्हीचीच भाजी खायची असते, सुकी भाजी नको हवी असते त्याला. तसं का म्हणजे मला असं वाटतं की त्या साईडला म्हणजे दीपक खानदेशमधला आहे, तिकडे सगळ्यांना ग्रेव्हीचीच भाजी आवडते. आणि माझं असं काय नाही, मला जास्त भात आवडतो आणि सुक्या भाजीसोबत पण मी भात खाऊ शकते. आणि माझं असं नसतं की मला दोन्ही टाईम ओली भाजी हवी म्हणजे ग्रेव्हीवाली भाजी हवी. दीपकचं असं आहे की त्याला सुट्टीच्या टायमिंगला ग्रेव्हीची भाजीच लागते. टिफिनला तो सुकी भाजी नेतो तरी पण त्याला घरी जेव्हा असतो ना तेव्हा त्याला मग ग्रेव्हीची भाजी लागते. सो पीठ वगैरे मळून घेते. मला तांदळाची भाकरी अगदी प्रॉपर जमते, पातळ आणि मऊ पण होते. का माहिती, कारण का लहानपणापासून तेच खात आलो आणि बघत आलो आणि करत आलो आहे. पण ह्याच्यात पण काय नवीन नाही आहे, सेम ॲज इट इज करायचंच असते. पण ही भाकरी मला का जमत नाही मला नाही माहिती. आधी मी साधं पाणी घेतलं, नंतर गरम पाणी घेतलं, करून बघितलं तरी पण नाही जमली. तुम्ही पुढे बघालच की मला ती भाकरी जमते की नाही जमत आहे. खूप प्रयत्न केले, म्हणजे तुम्हाला सांगू शकते मी ॲटलिस्ट माझ्या 3-4 भाकऱ्या अशाच तुटल्या काढता आणि नंतर मग परत मला करावी लागली, कसं तरी केली. आता तर ठरवले मी आता जास्त काम करत बसणार नाही भाकरीचं, फक्त रोज छोटी एक करेल आणि पीठ आहे ते संपवेल. हे ताईंकडनं मागून घेतलेलं मी, पण मला काही भाकरी जमली नाही का माहिती का. आणि जेव्हा ही भाकरी आता मी उचलेल ना तेव्हा तुम्ही बघाच पुढे काय अशी तुटून गेली. नंतर मग मी खूप प्रयत्नाने माझी फायनली भाकरी झाल्या. आणि तुम्ही बघता किचनवर किती सारा मेस पडला त्या पिठाचा. म्हणजे भाकरी करता एवढं हे झालं. तांदळाची भाकरी करताना तेव्हा एवढा पसारा कधीच होत नाही, अगदी पटकन होऊन जाते. आणि दीपकला मी बोलली पण माझी भाकरी जमत नाही. दीपक बोलला जशी तांदळाची करतात ना तशी कर. पण मला ही भाकरी का नाही जमत काय माहिती, काय त्याच्यात मिस्टेक आहे. सो चला मम्मीला आता विचारून घेईल काय करायचं त्या पिठाचं आणि का जमत नाही आहे ते. मग ती काहीतरी मला जुगाड सांगेल तर नेक्स्ट टाईम मी तुमच्याजवळ परत एकदा शेअर करेल अगदी गोल भाकरी. सो आता पहिले जेवण वगैरे झालं, जेवण वगैरे काढून घेतलं, पिल्लूला भरवून झालेलं, कुकीचं करून झालेलं. आता पटपट रात्रीची भांडी घासून घेते. आणि मला भांडी घासायला हल्ली ना खूप कंटाळा यायला लागला. म्हणजे बाकीची कामं बरी वाटतात पण भांडी नको वाटतं. घरी असतो फक्त 3 जणं, पिल्लूचं तुम्ही जास्त भांडी असती पिल्लूचीच निघतात. 10 वेळा पाणी पी, परत तो चमचा खाली पाडला की परत दुसरा चम्मच, हे आण ते आण, हे भरव ते भरव, त्याच्यामुळे खूप सारी पिल्लूची भांडी पडून जातात.
आधी आम्ही पिल्लू नसायची तेव्हा आधी कुकीची भांडी खूप निघायची, कुकीला खूप सारं खायला द्यायचो असं तसं. आता हल्ली कुकीकडे थोडंसं लक्ष कमी होतं आमचं, कारण का पिल्लू खूप मस्ती करते, पण कुकी आम्हाला खूप कोऑपरेट करते या बाबतीत. तिला दिलं ते ती खाते, नाही दिलं ती गप्प बसून राहते, पण तिला आम्ही असं नाही करत, तिला टाईम टू टाईम देतो. फक्त एवढंच तिच्यासोबत थोडासा टाईम स्पेंड करणं असतं ना, तर थोडा खूपच कमी झालं आहे. भांडी घासून झाल्यानंतर गॅस पुसायचा होता, कारण का तुम्हाला तर बघितलंच असेल तुम्ही की माझ्या गॅसवर किती सारा पसारा पडलेला, म्हणजे किती घाण झालेला भाकरी करता. म्हणजे ती तांदळाचं जे पीठ असतं ना, बाजरीचं जे पीठ असतं ना, ते सगळीकडे उडालेलं. सो ते क्लीन करायचं होतं, नाहीतर मग कॉकरोच होऊन जातात. त्याच्यामुळे सगळं पटपट क्लीन करून घेतला गॅस क्लीन करा, ओटा क्लीन करा मला आवडतं, पण भांडी क्लीन करायचं मला खूप कंटाळा येतो, कारण का त्याच्यामध्ये खूप टाईम जातो. आणि गॅस वगैरे क्लीन झाल्यानंतर आता जे गॅसवर ज्या रिंग्स होत्या त्या पटपट घासून घेतल्या. ते झाल्यानंतर सगळं सिंक घासून घेतलं, सिंकच्या बाजूचं घासून घेतलं, आणि जी पॅम्परची बॅग बघताय ती रिकामी झालेली आहे, त्याच्यामुळे सगळं त्याच्यात खरकटं काढून ठेवलेलं, म्हणजे उष्ट जेवण असतं ते काढून ठेवलेलं. मी एक पण कॅरी बॅग अशी वेस्ट घालवून नाही देत. जी कुठली कॅरी बॅग असेल ना, जी कुठली पिशवी असेल ना, ती ठेवून देते ओला कचरा टाकण्यासाठी, कारण का असंच डस्टबिनमध्ये टाकलं ना की डस्टबिन खूप घाण होतो. त्याच्यामुळे कुठलीही कॅरी बॅग असून दे मी अगदी तिला नीट जपून ठेवते. इवन दुधाची पण असेल ना, तिला नीट धुवून वगैरे ठेवते. आणि अशा प्रकारे माझं सिंक एरिया आहे तो पुरा क्लीन झाला आहे. आणि जे हे लिक्विड आहे ते मी यूज करायची गॅस वगैरे क्लीन करायला, ते फायनली संपलं आहे. त्याच्यात पाणी टाकून मी आता यूज केलं. आता मला नेक्स्ट टाईम त्याला ऑर्डर करावी लागेल डीमार्टमधून. मी डीमार्टमधून घेते. खरंच हे खूप चांगलं लिक्विड आहे. आणि आता फायनल स्टेज आहे ती गॅस क्लीन करायचं. ते झाल्यानंतर पिल्लूचं पाणी गरम करायचं आहे मला पियायचं. पिल्लूला मी गरम पाणीच देते, म्हणजे तिला मी फॉर्म्युला मिल्क देते, ते गरम पाणी मला करावंच लागतं. सो अशा प्रकारे आता माझं बेसिन पटकन क्लीन करून सगळा गॅस क्लीन झाला, भांडी वगैरे धुवून झाले, पिल्लूचं पाणी गरम करत ठेवलं. आता ते काढून ठेवायचं आहे. आणि आता लास्टचं काम उरलं आहे ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं, म्हणजे पिल्लूला सर्दीचं औषध द्यायचं आहे. हे आम्हाला डॉक्टरांनी दिलेलं लास्ट टाईम. सो आता हे तिला देते. अगदी 2.5 ml द्यायचं असतं, पण थोडंसं कमीच देते, कारण का थोडंसं हे स्ट्रॉंग आहे डॉक्टरने सांगितलेलं. सो आता हे देते. तिला मी आधी ड्रॉपरनी भरवायची, पण आता ती स्वतःहून पिते, कारण का हे गोड आहे, ऑरेंज फ्लेवरमध्ये. प्रत्येक औषध देताना ना पहिलं तुम्ही टेस्ट करून बघा आणि मगच बाळाला द्या, कारण का आपल्याला समजलं पाहिजे की बाळ काय खातं, काय पितं ते. त्याच्यामुळे कुठलंही औषध ना पहिलं तुम्ही टेस्ट करून बघा, मगच द्या. आणि पिल्लू बघा अगदी आवडीने पिते, कारण का त्याच्यात ऑरेंज फ्लेवर आहे आणि कडू नाही आहे, गोड आहे, त्याच्यामुळे ती पिते.
सो आजचा ब्लॉग तुम्हाला माझा आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि इथे पिल्लूची आमची मस्ती चालू होती, रात्रीची आंघोळ वगैरे झालेली, तिला रेडी करत होती, सो तिची मस्ती चालू होती. सो चला बाय बाय.